नाशिक शहरातील मुंबई नाक्याजवळ कालिका माता मंदिरामागे राहणाऱ्या पीडित महिला इंदुमती बाळू गायकवाड या गृहिणी राहत असून पिठाच्या गिरणीचा व्यवसाय करत असून सर्वे नंबर 611, 615 या ठिकाणावरील प्लॉटवर गेल्या 40 वर्षांपासून सदर जागेवर राहतात। सन 1987 मध्ये सदर प्लॉट विधाते नामक व्यक्तीकडून विकत घेतला होता। तसेच खरेदीचे पुरावे असूनही सदर व्यक्ती 2 वर्षांपासून सदर महिलेस जाणून बुजून त्रास देत असून ती जागा माझी असल्याचे सांगतात। सदर जागा स्लम घोषित असल्याने निजाम कोकणी विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, परंतु कोर्टात याचिका प्रलंबित असतानाही नाशिक महानगरपालिकेने माझे घर पाडल्याचे पीडित महिला इंदुमती बाळू गायकवाड यांचे म्हणणे असून घर पाडत होते त्यावेळी त्यांनी निजाम कोकणी यांच्या पाया पडत माझे घर पाडू नका याविषयी दयेची मागणी करत असताना निजाम कोकणी यांनी अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवीगाळ करत ए भीमटे बाई मला हात नको लावू साले महार या शब्दाने शिवीगाळ करत दमबाजी केल्याने सदर पीडित दलित महिला निर्वासित झाल्याने कुठे राहणार व कुठे जाणार, कसे जगणार या विचाराने सदर महिला खचली असल्याने आज संबंधित अत्याचार करणारे निजाम कोकणी यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई होऊन न्याय मिळावा यासाठी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते महाराष्ट्र रत्न अनिल गांगुर्डे यांच्या उपस्थितीत इंदुमती बाळू गायकवाड यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन न्याय देण्यासाठी मागणीचे साकडे घातले आहे। मागच्या रविवारी त्यांचे भाऊजाई यांनी पण येऊन दम दिला, 2 गाड्या आल्या। त्याच्यानंतर निजाम कोकणी सरांनी पण मला जातीवरून घाणेरडे शब्द बोलले। जर उद्या माझ्या जीवाला काही झाले त्याचे जबाबदार निजाम कोकणी किंवा जय भीम। मी इंदुमती बाळू गायकवाड, मी ह्या कालिका मंदिरच्या पाठीमागे सर्वे नंबर 611 व 615मध्ये 41 वर्षापासून राहते आणि ह्या जागेची केस नाशिक कोर्टामध्ये चालू आहे। हे निजाम कोकणी म्हणतात की माझी जागा आहे। यांनी मला शुक्रवारी माझं घर सगळं पाडून मला एकदम रस्त्यावर आणलेलं आहे। मी बौद्ध समाज जय भीम समाजाची बाई आहे। माझं वय 57 आहे। मला राहायला आता घर नाही। त्या परिस्थितीत मी कुठे राहणार याचा विचार कोण करणार, याची दखल घ्यावी। आज मी अनिल गांगुर्डे माननीय पोलीस आयुक्त नाशिक यांना निवेदन दिलं की आमची भगिनी इंदुमती गायकवाड या सर्वे नंबर 611 व 615मध्ये गेली 40 वर्षापासून वास्तव्य करतात। त्या जागेचे स्वयंघोषित मालक निजाम कोकणी यांनी महानगरपालिकेचे अधिकारी हाताशी धरून त्यांनी जे घर पाडलं आहे, एक दलित महिलेचं घर पाडलं आहे व त्याचप्रमाणे घर पाडण्याच्या दिवशी तिला वाईटसाठी इशारे करून जो विनयभंग करण्याचा जातीवाचक शिवीगाळ केली, त्याचा सगळंच आम्ही माननीय आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आहे व इंदुमती गायकवाड ह्या सर्वे नंबर 611 व 615 या ठिकाणी 40 वर्षापासून रहिवासी असल्याने व निजाम कोकणीने तिथे बाउन्सर गेली 15 ते 20 बाउन्सर तिथं बसवलेले आहे। बेकायदेशीर जे बाहुबली असे जे बाउन्सर आहेत, त्या निजाम कोकणीने जो अनधिकृतपणे जे बसवलेले आहेत, मी त्याचा निषेध करतो निजाम कोकणीचा व आंबेडकरी चळवळीतील एक दलित महिलेला जे घरदारापासून तिला बेघर केलंय, तिला न्याय मिळावा म्हणून आम्ही लवकरच कलेक्टर कचेरी येथे उपोषणास बसून जोपर्यंत त्या निजाम कोकणीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, याची सर्वांनी दखल ॲट्रॉसिटीची मागणी व त्वरित निजाम कोकणी यांच्यावर इंदिरानगर आपलं मुंबई नाका पोलिसांनी ॲट्रॉसिटी गुन्ह्याअंतर्गत कारवाई करावी। धन्यवाद। जय भीम। स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, नाशिक।